बरं. अं, तुमचे सगळ्यांचे माईक बहुतेक लांब आहेत आणि बहुतेक तुम्ही ऑपरेट नाही करू शकत आहे. कुठल्या तरी एका शाळेचा माईक तिथेच असतो ना, स्टँडवरती असं बेंचवर तुम्ही तिकडनं बोलू शकता ना? बहुतेक ती शाळा अजून जॉइन नाही झाली. एनिवे चला. मागच्या वेळेला आपण जो अभ्यास सुरू केला होता, आपण सजीवांमधील जीवन प्रक्रिया या मुद्द्यावर चर्चा केली होती. बरोबर? आपला जो काही अभ्यास आहे, जो काही आपला अं, वेगवेगळ्या बायोलॉजीच्या कन्सेप्ट्स आपण याच्यामध्ये बघतोय सेकंड टर्ममध्ये. त्याच्यामधल्या सजीवांमधल्या जीवन प्रक्रिया हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण मागच्या वेळेला सुरू केला होता. सजीवांमध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया होत असतात. मुळात सजीव आणि निर्जीव ह्या दोघांमधला बेसिक फरकच हा आहे, की दोघांच्याही रचनेमध्ये जर बघितलं तर त्या सगळ्यांची रचना छोट्या-छोट्या कणांत झाली. म्हणजे आपल्या प्राणी किंवा वनस्पतींच्या पेशीमध्ये सुद्धा अणू आणि रेणू आहेत. म्हणजे अणू आणि रेणूंनीच खरं सगळं आपलं आयुष्य, आपल्या शरीराच्या आतमध्ये, बाहेर प्रत्येक गोष्टीमध्ये अणू आणि रेणू आहेत. दीपिका मॅम, पेशीमध्ये त्या केंद्रकाच्या मॅम, मध्ये डीएनए आहे. त्या डीएनए मध्ये छोटे 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 रेणू आहेत. बरोबर? म्हणजेच या अणू आणि रेणूंनी खरं दीपिका मैम, आजूबाजूच्या वस्तू पण बनल्या आहेत. पण सजीव हाँ आणि बोलिए. हाँ, आप अपना नहीं, अभी आवाज आ रही है? मास्क रखिए। ओके, ओके, ओके. मैंने कैमरा बंद कर दिया है. हाँ, ठीक है, ठीक है. कॅमेरा बंद किया है मैंने. ओके. चला. तर आपण ह्या अभ्यासाला सुरुवात केली होती, की सजीवांमध्ये अनेक प्रकारच्या जीवन प्रक्रिया असतात, बरोबर? त्यातला एक आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग मागच्या वेळेला जो बघितला होता, तो होता त्यांच्यामध्ये असणारे ट्रान्सपोर्टेशन. म्हणजेच काय? इकडून तिकडे, तिकडून इकडे नेणं, वहन ज्याला आपण म्हणतो. वनस्पतींमध्ये त्याच्यासाठी झायलम आणि फ्लोएम अशा नावाच्या स्पेशल उती असतात, बरोबर? झायलम या उतीमधनं पाणी आणि फ्लोएम या उतीमधनं काय? अन्न इकडून तिकडे वाहिलं जाऊ शकतं, बरोबर? दुसरं आपण बघितलं होतं, वनस्पतींमध्ये वहन करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाचं असं रक्त, बरोबर? प्रत्येक ठिकाणी कनेक्टेड आहे. तर आपल्या शरीरामध्ये ह्या जीवन प्रक्रियेमधलं परिवहन म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन वनस्पतींमध्ये वेगळं, प्राण्यांमध्ये वेगळं, पण दोघांमध्येही असतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण होत असतं. दुसरा आपण भाग बघितला होता परिवहनानंतरचा उत्सर्जन. तो प्राण्यांमध्ये कसा असतो आणि मानवामध्ये कसा असतो. आपण डिटेलमध्ये हे सगळं बघितलं होतं, बरोबर? म्हणजे मागच्या वेळेला आपण पूर्णपणे आपल्या शरीरामधल्या उत्सर्जनाचा अभ्यास केलेला आहे, की आपल्या शरीरामध्ये 2 किडनीज आहेत. त्याला आपण मराठीमध्ये काय बरं म्हणतात त्याला? मराठीमध्ये किडनीजला काहीतरी 2 अक्षर आहेत. वेगळाच वृक्क, येस, वृक्क म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये किडनीज म्हणतात आणि सॉरी टू से पण काही इंग्रजी शब्द आपण पुन्हा म्हटल्यामुळे ना, ते लवकर लक्षात येतात. मराठीमधले शब्द खरं माहिती असतात. फक्त ते आपण सारखे म्हणत नाही ना. किडनीज, हार्ट, लिव्हर हे पटकन आपण म्हणतो. पण वृक्क, हृदय, लिव्हरला काय म्हणतात मराठीत तेही खरं तर मला लक्षात नाहीये. पण ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत वारंवार आपण जेव्हा शाळेतनं, कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतरच्या अभ्यासामध्ये इंग्रजीमध्ये वापरतो ना, तेव्हा आपोआप त्या तोंडामध्ये तशाच बसलेल्या असतात. तर हे वृक्क दोन्ही बाजूला असतात. त्याच्यामधनं सगळ्या रक्ताचं फिल्ट्रेशन होत असतं आणि आपल्या शरीरामध्ये जेवढं सगळं रक्त आहे, ते आपोआप फिल्टर होऊन त्याच्यामध्ये नको असलेले जे काही पदार्थ आहेत ते बाहेर टाकले जातात. बघा, हा सगळ्याचा आपण मागच्या वेळेला अभ्यास केला होता. मी स्क्रीन शेअर करते आता. बघा माझा आवाज बरोबर येतोय का? आपण पुस्तकातला ह्या नेफ्रॉनचा डिटेलमध्ये अभ्यास केला होता, की नेफ्रॉनमध्ये कशा पद्धतीने रक्ताच्या ह्या ग्लोमेरुलसमध्ये कॅपिलरीज असतात एकदम बारीक आणि त्याच्यामधनं सगळ्या अनावश्यक गोष्टी फिल्टर होऊन आपल्या मूत्रवाहिनीकडे म्हणजे युरिन मधनं शरीरातनं बाहेर जातं आणि रक्त चांगल्या पद्धतीचं रक्त पुन्हा फिल्टर झालेलं वर निघून जातं. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये किडनीज किंवा वृक्क हे योग्य काम करू शकत नाहीत,
त्यावेळेला आपल्या शरीराला मदत करण्यासाठी म्हणजे ब्लड फिल्ट्रेशनच्या मदतीसाठी हे एक मशीन असतं, याला म्हणतात डायलिसिस मशीन. बरोबर, ठीक आहे. रक्त व्याश्लेषण म्हणजे काय, रक्ताचं डायलिसिस करणं, बाहेरून हे सगळं रक्त फिल्टर करायचं आणि शरीरामध्ये परत सोडायचं. बघा, एका निलेमधनं म्हणजे शिरेमधनं हे रक्त इकडे घेतलं जातं. या यंत्रामध्ये पूर्ण 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 जसं की आपलं नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे बघा, अशा बारीक बारीक वरती खाली अशा अनेक ठिकाणी तो लूप, हेल्लेचा रूप फिरतो आणि त्यातनं जे नको आहे ते फक्त पुढे सरकतं, जे हवंय ते परत काढून घेतलं जातं. इथे पण त्याच पद्धतीने व्याश्लेषण द्रवातील नलिकेतून वाहणारं रक्त याच्यात ते क्लीन होतं आणि जे अनावश्यक आहे ते इथे जमा होतं आणि एका बाटलीमधनं टाकून दिलं जातं. पण उर्वरित रक्त पुन्हा एकदा आपल्या शरीरामधल्या धमनीमध्ये सोडलं जातं. बरोबर, अशा पद्धतीने या पूर्णच्या पूर्ण मशिनरीमध्ये, ह्याला डायलिसिस म्हणतात, व्याश्लेषण, बरोबर, सगळ्या रक्ताचं बाहेरून फिल्ट्रेशन होऊन पुन्हा आपल्या रक्तामध्ये सोडण्याचं काम केलं जातं. आता समन्वय हा पुढचा मुद्दा आपण मागच्या वेळेला बघितला होता. आपल्याला समन्वय म्हणजे काय, आपल्या शरीरातल्या अनेक गोष्टी एकत्रित सुरू आहेत. म्हणजे हाताचं पायाशी, पायाचं नाकाशी, नाकाचं डोळ्याशी, डोळ्याचं मेंदूशी आणि मेंदूचं पोटाशी, ह्या सगळ्याशी काही ना काही देणं घेणं सुरू असतं. त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन. आपल्याला प्रत्येक गोष्टीची एक जाणीव असते की आपल्या हाताला धक्का लागलाय का, आपल्या पाठीला काहीतरी चावलंय का, किंवा पायाला काहीतरी टोचतंय का, हे की नाही. अशा सगळ्या जाणीवा आपण सगळीकडे बघू नाही शकत, आपल्याला सगळे आवाज ऐकू नाही येत, पण सगळीकडे आजूबाजूला काय चाललंय ह्याचा समन्वय आपल्या शरीरामध्ये असतो. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा बसमध्ये जाता आणि बस एकदम झपकन डाव्या बाजूला वळते, आपलं शरीर उजवीकडे फेकलं जातं. बरोबर, त्याच्यामुळे काय होतं, आपण उजवीकडे गेलोय, ढकलले गेलोय, हे शरीराला कळल्यावरती शरीर पुन्हा स्वतःला बॅलन्स करून सरळ उभं करतं. हा समन्वय आहे. आजूबाजूला होणाऱ्या घटनांमुळे स्वतःच्या शरीरावरती कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये याकरता शरीर काळजी घेतं, त्यालाच म्हणतात समन्वय. तर बाहेरच्या गोष्टींना समजून घेणं, त्याच्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणं, हे आपण मागच्या वेळेला पाहिले होते. वनस्पतींमध्ये असा समन्वय साधला जातो आणि वनस्पतींचा जो काही आपण काय म्हणू, वाढ असेल किंवा त्याचा जो प्रतिसाद आहे तो आवश्यक त्या ठिकाणी, कधी केमिकलकडे, कधी ऊन किंवा प्रकाश या सगळ्या, किंवा पाणी, ह्या सगळ्याकडे असतो. शिवाय आपण ही चित्र बघितली होती, याचे आपण डिस्कशन पण केलं होतं की वनस्पती आजूबाजूला असलेल्या परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलतात. आता या व्हिनस फ्लायट्रॅपला, ह्या किड्याला स्वतःमध्ये दाबून टाकायचं असेल तर त्याला कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, त्याला समन्वय असला पाहिजे की आतलं द्रव, त्याच्यामध्ये अडकलेला प्राणी तो बाहेर धडपड करतोय हे समजलं, त्याच्या पाकळ्यांना की लगेच बंद करणं, ह्याला कोऑर्डिनेशन लागतं. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता आणि समोरचा माणूस कोणीतरी तुमच्याकडे बॉल फेकतो, तुमच्याकडे बॅट असेल, तुम्ही नुसते बॉलकडे बघत बसलात आणि बाजूला झालात तर तुमची विकेट पडणारच आहे. तुम्हाला हे कळायला पाहिजे की बॉल किती गतीने, कोणत्या दिशेने, कुठल्या बाजूला येतोय. बरोबर, त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःची हालचाल करावी लागेल आणि तुम्हाला त्याप्रमाणे त्या बॉलला टॉस करावं लागेल, तरच तुमचा बॉल तुम्हाला आउट न करता कुठेतरी चांगला 4-6 असा कुठेतरी जाईल. बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने हे कोऑर्डिनेशन जसं वनस्पतींमध्ये असतं, आपल्या शरीरामध्ये सुद्धा असतं आणि विद्युत रासायनिक अशा घटना आपल्या शरीरामध्ये घडत असतात. आता मानवातील समन्वय हा मुद्दा आपण जेव्हा बघितला होता, त्याच्यामध्ये चेता निरीक्षण जे आहे आपलं, ते चेता चेता संस्था म्हणजे चेता नर्वस सिस्टीम, थोडक्यात ही आपण मागच्या वेळेला सुरू केली होती की आपल्या शरीरामधली चेता संस्था जी आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, आपल्या चेतापेशीची रचना बघा कशी असते, त्याला आपण न्यूरॉन असं म्हणतो. जसं किडनीमध्ये नेफ्रॉन आहे, तसं आपल्या चेता संस्थेमध्ये न्यूरॉन आहे. बरं का, तर या न्यूरॉनची रचना बघा कशी आहे. त्याच्या डोक्याच्या ठिकाणी असे झिपरे झिपरे केस आहेत आणि खाली त्याला मुळमुळ आहेत. म्हणजे काय, एकूण ह्याची रचना कशी आहे. अरे एक मिनिट, हे जरा ना खूप स्लोली मूव्ह होत आहे, मूव्ह होतच नाही. हा, आलं बघा. तर आपल्या सांगते, मला नाही माहिती, दक्षिण. तर हा, तर आपल्या ह्या
अशा आपल्या चेतापेशीची रचना वरच्या बाजूला त्याचे वृक्षिका म्हणजे त्याचे असे असे वृक्षाच्या कशा फांद्या असतात की नाही तशा रचना असतात आणि खालच्या बाजूला त्याचे अग्र म्हणजे हे त्याचं डोकं आहे खरं तर आणि हे त्याचे पाय आहेत. पण रचना बघितली की असं वाटतं हे डोकं आहे, हा डोळा आहे, हे अंग आहे आणि हे पाय आहेत. पण ह्या वृक्षिकांना खालच्या न्यूरॉनचे अग्र असे जोडलेले असतात म्हणजे एका खाली एक असे हे न्यूरॉन एकमेकांना चिटकलेले असतात आणि एका पेशीमध्ये काही जरी गडबड झाली तरी तिकडनं त्याच्या आजूबाजूला असलेल्या न्यूरॉनला विद्युत रासायनिक आवेग म्हणजे केमिकल पण आहे आणि इलेक्ट्रिकल पण आहे अशा दोघांचा पण एक असा काइंड ऑफ झटका असतो की नाही असा पोहोचतो आणि मग तिकडनं संवेदना एकाकडून दुसऱ्याकडून तिसरीकडे अशी जात राहते आणि शेवटी ती आपल्या मेंदूकडे पोहोचते. मग मेंदू त्याच्यावर विचार करून सांगतो की आपल्याला करायचंय काय. ठीक आहे. आता ही झाली त्याची डिटेल मधली रचना. आता बघा आपल्याला पुढे बघायचे चेतापेशींचे प्रकार. चेतापेशींचे प्रकार असतात 2 महत्वाचे आणि त्यांना जोडणारे असतात तिसऱ्या सहयोगी. म्हणजे कशा? संवेदी चेतापेशी कोण असतात? आपल्या शरीराला आजूबाजूला होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्याची संवेदना करून देणाऱ्या संवेदी चेतापेशी. ह्या आपल्या शरीरातून आपल्या मेंदू आणि मज्जारज्जूकडे जातात. जर तुमच्या बोटाला समजा या करंगळ्याच्या टोकाला इथे सुई टोचली तर इथे असलेल्या संवेदना तुमच्या इथल्या न्यूरॉनच्या जंजाळातनं तुमच्या इथे म्हणजे मज्जारज्जूकडे जाते म्हणजे मेंदूकडे जाते आणि याच्याकडून पुन्हा मेंदूकडे कारण मेंदू आणि हा मज्जारज्जू हे एकमेकांना जोडलेले आहेत. ठीक आहे. आता दुसरं आहे ह्या प्रेरक चेतापेशी आवेगांचे वहन मेंदू आणि मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे जातात. थोडक्यात काय आहे आता ह्या बोटाला करंगळीला जे काही समजा सुई टोचली तर ती संवेदना इकडनं आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला गेली. याला सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डला समजलं तिकडनं त्याने ब्रेनला सांगितलं. ब्रेन काय करतो त्याच्यावरती विचार करतो आणि मग इकडच्या बाजूने आता ह्या चित्रामध्ये फक्त लाल रंगाच्या आहेत बरं का. दुसऱ्या निळ्या रंगाच्या ज्या काही दुसऱ्या रंगाच्या खाली आपल्याला चित्रात दिसतील त्या असतात प्रेरक चेतापेशी म्हणजेच मोटर न्यूरॉन्स. आपल्या या सेंट्रल नर्वस सिस्टीमने आपल्याला जी काही ऑर्डर दिलेली आहे की बोटाला लागतंय का मग बोट बाजूला करा ही तिकडनं आलेली ऑर्डर आहे ही परत तिथपर्यंत नेली जाते आणि सहयोगी चेतापेशी ह्या दोघींना जिथे कनेक्ट केलं जातं तिथे असतात. त्याचं खाली एक मस्त डिटेल चित्र आहे तर तुम्हाला मी ते नीट सांगेन तेव्हा. आता आपली जी चेतासंस्था आहे ना ती 3 भागामध्ये विभागलेली आहे. मध्यवर्ती, परिघीय आणि स्वायत्त. शब्दांवरच अर्थ लपलेले. मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. आपल्या शाळेमध्ये बघा आता समजा तुम्हाला तुमच्या वर्गाला कुठेतरी अभ्यास करण्याकरता सहलीला जायचंय त्याला आपण फील्ड विजिट म्हणतो. समजा आम्हाला अभ्यास करण्याकरता ब्लड बँकेत जायचंय की रक्ताचे कोणते कोणते ब्लड टाइप्स असतात किंवा ब्लड कसं काही डोनेट केलं जातं किंवा ते कसं स्टोअर केलं जातं हे आम्हाला बघायचंय आणि आम्हाला एका दिवसाच्या कुठल्या तरी जवळपासच्या ब्लड बँकेमध्ये तुम्ही व्हिजिटला घेऊन चला. समजा तुमच्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून असं सांगितलं की आम्हाला अशा अशा फील्ड ट्रिपची गरज आहे तर तुम्ही तुमचा हा जो विचार आहे तो कोणाला सांगाल? आधी तुमच्या वर्ग शिक्षकांना सांगाल आणि मग वर्ग शिक्षकांसोबत तुम्ही कुठे जाणार? पर्यवेक्षकांकडे बरोबर किंवा व्हाईस प्रिन्सिपलकडे आपल्या शाळेतल्या. आता जसं आपल्या बोटाला लागलं ह्या गोष्टीची जाणीव कोणाला झाली? इथले न्यूरॉन्स आणि हे न्यूरॉन्स कुठे गेले? आपल्या मज्जारज्जूकडे. म्हणजे आता बघा असं आहे की तुम्ही म्हणजे ही करंगळी आहे ह्यामध्ये असलेल्या ज्या काही न्यूरॉन्स आहेत त्या आहेत तुमचे सगळे शिक्षक. तुम्ही सगळेचे सगळे कुठे गेलात? मज्जारज्जूकडे म्हणजे आपल्या शाळेतले पर्यवेक्षक. पर्यवेक्षक त्यांच्या हातामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात पण तरी सुद्धा स्वतःहून कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी ते आपल्या मुख्याध्यापकांना सांगतात बरोबर. मग मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्याशिवाय आपली कुठलीही गोष्ट फिक्स होते का? नाही होत. मग आपल्या शरीरातले मुख्याध्यापक कोण आहेत? आपला मेंदू बरोबर. सगळ्या शरीरातल्या सगळ्या बातम्या मेंदूकडे जातातच कारण हे जे आहे ना सेंट्रल नर्वस सिस्टीमचा दुसरा महत्वाचा भाग आहे आपला मज्जारज्जू. त्याला सगळं शरीर जोडलेलं आहे आणि ह्या सगळ्या शरीरातल्या सगळ्या संवेदना हा अतिशय प्रामाणिक मज्जारज्जू असतो. सगळं आपल्या मेंदूला जाऊन सांगतो आणि मेंदूमध्ये सगळ्या गोष्टी स्टोअर होतात
सगळ्या गोष्टींची नोंद घेतली जाते. तुम्हाला समजा 8 दिवसानंतर परत दुसऱ्या कुठल्यातरी बोटाला टोचलं, तर तुमच्या मेंदूला आठवेल, अरे मागच्या आठवड्यात तुम्हाला इकडे लागलं होतं, आता इथे लागतंय. मी जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि मला काहीही दुखलं खुपलं नाही पाहिजे. हा विचार तुमचा मेंदू करू शकतो, कारण त्याला सगळ्या गोष्टीची माहिती आहे शरीरामध्ये कुठे कधी काय घडलंय, बरोबर? तर तो आपला बॉस आहे आणि त्याच्या परमिशन शिवाय ह्यांच्यापैकी कोणाचंही काहीही होऊ शकत नाही. हा, पण आता इमिडिएटली समजा मुख्याध्यापक दुसऱ्या कुठल्या तरी कामात आहेत किंवा दुसऱ्या शाळेमध्ये आहेत, तर आपल्या शाळेतली सगळी जबाबदारी आपल्या मज्जाराजूकडे आहे, म्हणजे आपल्या पर्यवेक्षकांकडे किंवा व्हाईस प्रिन्सिपल सरांकडे. मग समजा एखाद्या मुलाला काहीतरी लागलं आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं असलं, तर लगेच कुठल्याही गोष्टीची वाट न बघता तातडीने आपले सर काय करतात, त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात. अर्थात ते इन्फॉर्म करतात की असं असं झालेलं आहे आणि मला घेऊन जावं लागेल, पण ही तातडीची ऍक्शन आपल्या ह्या सिस्टीम मध्ये घेता येते. तिसरं महत्वाचं, ह्या दोघांच्याही अनुपस्थितीमध्ये, की हे पण नाही ते पण नाही, पण काहीतरी इमर्जन्सी आली, अचानक कोणतरी आलं शाळेमध्ये आणि त्याला अटेंड तर केलं पाहिजे, त्यावेळेला आपल्या शरीरातले सगळेच्या सगळे जे न्यूरॉन्स असतात ते स्वायत्त चेतासंस्था, ते वाट बघत नाही. हे झालं की काय करायचं, ते झालं की काय करायचं. शेवटी शाळा एक युनिट आहे, बरोबर? शाळेमध्ये घडणारी कुठलीही गोष्ट पूर्ण शाळेशी संबंधित असते. त्याला म्हणतात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मध्यवर्ती चेतासंस्था आपल्या शरीरातले सगळे महत्वाचे निर्णय घेते. परिघीय चेतासंस्था या मध्यवर्ती चेतासंस्थेला जोडली गेलेली संस्था आहे आणि ती सगळ्यांना एकमेकांना जोडण्याचं काम करते. तिसरी महत्वाची जी आहे ती आहे स्वायत्त चेतासंस्था. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या शरीरामध्ये जे काही अचानक घडलेले बदल असतात, उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आणि एखादी वस्तू तुम्ही हाताला हात लावून बघितली, अरे काय आहे बघूया म्हणून, आणि हाताला स्पर्श केला जाणवलं की हे फार फार विचित्र आहे काहीतरी, म्हणजे हाताला झणझणल्यासारखं झालं, शॉक बसला, चटका लागला, एकदम थंड झालं, तर आपला हात आपोआप मागे सरकला जातो. बघा, बर्फासारख्या थंड ठिकाणी तुमची तुमची तयारी नसताना जर तुम्ही चुकून बर्फाला हात लावला तर हात झटकून मागे येतो. गरम वस्तूला हात लावला तर प्रश्नच नाहीये. हात विचार न करता, तुम्हाला कळत पण नाही की काय झालं आणि तुमचा हात ऑलरेडी मागे आलेला असतो. ती असते तुमची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ती कोणाचीच वाट बघत नाही, कोणाच्याच परमिशनची वाट बघत नाही. तिला माहिती असतं जर मला हाताला वाचवायचं असेल तर मला लगेच हात मागे घ्यायला पाहिजे. ती संवेदना मेंदूकडे जाईल, मग मेंदू त्याच्यावर विचार करेल आणि मेंदू कुठल्या तरी मीटिंगच्या कामात असेल तर विचार करा, आपल्या मेंदूमध्ये कितीतरी गोष्टी सतत सुरू असतात किंवा काही जुन्या गोष्टी पण येत असतात. आज सकाळी, काल परवा कुठल्या तरी गोष्टी किंवा सध्या समोर जे काही चाललंय त्याच्यावरती आपले विचार सुरू असतात. तर मेंदू सतत बिझी असतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये सुरू असतात आणि त्यावेळेला इमर्जन्सी आली तर मग वाट बघायची नाही. म्हणून स्वायत्त चेतासंस्था, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम स्वतःचे निर्णय स्वतः घेते आणि आपल्याला वाचवते, बरोबर? आता मध्यवर्ती चेतासंस्था आपण ऑलरेडी जी बघितली आहे ती ती मेंदू आणि मेरुरज्जू म्हणजेच मज्जारज्जू, स्पायनल कॉर्ड यांनी बनलेली असते. आपल्या मेंदूची आपण त्या दिवशी पण बोललो होतो की रचना ही अतिशय कॉम्प्लेक्स आहे. 4 भाग आहेत आपल्या मेंदूचे. त्याला सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्ड, ठीक आहे, असे 4 त्याची नावं आहेत. तर प्रमस्तिष्क म्हणजे आपलं सेरेब्रम हा सगळ्यात मोठा भाग असतो आपल्या ब्रेनचा. मग हे अनुमस्तिष्क म्हणजे सेरेबेलम, इकडनं खाली येतो आपला स्पायनल कॉर्ड आणि मस्तिष्क पुच्छ म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा, ठीक आहे. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही इथे जर बघितलं तर आपल्या मेंदूला कशा घड्या 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 घातलेल्या आहेत की नाही. या घड्यांमधनं हे दिसतं की आपल्या मेंदूची रचना ही अतिशय वर खाली वर खाली वर खाली अशी असते. इथे एक झाडासारखी रचना आहे, ते आहे अनुमस्तिष्क. म्हणजे काय, आपलं त्याला आपण छोटा मेंदू म्हणतो, बरोबर? आता ह्या प्रत्येक भागाचे काही ना काही महत्वाचे रोल आहेत, ते आपण आता खाली बघू. त्याच्या आधी आपण डावा मेंदू आणि उजवा मेंदू ह्यातला फरक बघितला होता. जर वर्ण बघितलं तर आपला मेंदू 2 भागांमध्ये विभागला असं आपल्याला दिसतं. लहान मुलं असतात बघा, त्या मुलांमध्ये असं म्हणतात की त्याचा अजून टाळू भरलेला नाहीये. टाळू भरला नाहीये म्हणजे ह्या मेंदूच्या वरती कवटी असते. सगळ्यांनी जरा आपापल्या डोक्याला टकटक करून बघा, जरा कपाळावर मारून बघा.
आवाज आहे टंग टंग टंग, जोरात चांगला कडक आवाज. एवढा कडक आवाज कशामुळे येतो? कारण इथे आपल्या कपाळापासूनच खरं तर वरच्या बाजूला कवटी सुरू झालेली असते, म्हणजे कडक हाड येते, त्याच्यामध्ये आपला मेंदू, बरोबर. आता हा जो मेंदू आहे, वरनं बघितलं जिथे आपले केस आहेत तिथून जर आपण ह्या मेंदूकडे बघितलं, त्याचे दोन भाग झालेले दिसतात. आणि मी तुम्हाला जे म्हणत होते ना, लहान मुलांच्या मध्ये ते अजून टाळू भरला नाहीये, म्हणजे ही जी ह्याच्या वरती पण हाडं असतात कवटीची, ती हळूहळू जोडली जातात. एकदम छोट्या मुलांमध्ये ती जोडली गेलेली नसतात. जसं मुलाचं वय होत जातं तशी ती जोडली जातात, बरोबर. म्हणजेच काय, याच्यावरती हाड आहे आणि ते हाड जर आपण कट केलं तर मधला मेंदू असा दिसतो. एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. आपल्या मेंदूच्या उजव्या बाजूला ही कार्य होतात: सर्वांगीण विकास, विचार, प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला आणि संगीत. पण ज्या लोकांचा उजवा मेंदू काम करतो ते लोक लेफ्टी असतात. उजवा मेंदू आपल्या शरीराचा डावा भाग बघतो आणि डावा मेंदू उजवा भाग बघतो. तुम्ही राईटी असाल, डाव्या हाताने लिहिणारे असाल, तर तुम्ही विश्लेषणात्मक विचार कराल, तार्किक विचार कराल, भाषा, शास्त्र आणि गणित यांचा विचार कराल, बरोबर. म्हणजेच काय, की तुमचा जो मेंदू आहे तो आता ह्या गोष्टींमध्ये, लॉजिक, मॅथमॅटिक्स, सायन्स, लँग्वेज, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमचा उजवा हात म्हणजे डावा मेंदू हे जास्त चांगले काम करतात. आणि जर तुम्ही डावरे असाल, तुमच्यापैकी किती जण लेफ्टी आहेत? जरा हात वर करा बरं, मला जरा बघू द्या बरं. तुमच्यापैकी कोणी लेफ्टी आहे का? एनिवेज, जर असे सगळ्यांचे कॅमेरे बंद आहेत, तुमच्यापैकी जर कोणी लेफ्टी असेल तर हे लेफ्टी म्हणजे कोण? बाय बर्थ लेफ्टी आणि बाय बर्थ रायटी. आपल्यापैकी खूप जणांचं लहानपणी आपण खरं तर लेफ्टी असतो, पण शाळेमध्ये आपण जसे जातो की नाही तसे उजव्या हाताने लिहायचं, डाव्या हाताने दुसरी कामं करायची, उजव्या हाताने जेवायचं, अशी कामं आपली ठरलेली आहेत ना, उजव्या हाताची, डाव्या हाताची. त्याच्यामुळे लिहिण्याकरता आपण सरस्वतीला नमस्कार करतो, तर मग डाव्या हाताने कसा करायचा? डाव्या हाताला शक्यतो आपल्याकडे जरा डावललं जातं, म्हणून मग उजव्या हातानेच लिहायचं. म्हणून ज्या ज्या लेफ्टी मुलांना पण रायटी केलेलं असतं ते लिहिताना उजवा हात वापरतात, पण मुख्य त्यांचा जो मेंदू असतो तो उजवाचं काम करत असतो. त्यांचं जे इमॅजिनेशन असतं, त्यांचे जे प्रश्न असतात ते जरा बियॉन्ड असतात, बरोबर. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या दोघांच्या फरकामध्ये कळतात. आपल्या मेंदूचं वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम, जवळपास 1.5 किलोचा असतो आणि तो 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो. किती किती त्याच्यामध्ये चेतापेशी आहेत बघा. आपण मगाशी हेच बघितलं, डावी बाजू, मेंदूची डावी बाजू शरीराचा उजवा भाग आणि मेंदूची उजवी बाजू शरीराचा डावा भाग असं नियंत्रित करते, बरोबर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया प्रमस्तिष्क, म्हणजे आपला सेरेब्रम. सेरेब्रम हा सगळ्यात मोठा भाग आहे मेंदूचा आणि तो 2 गोलार्धाचा बनलेला आहे. आपण बघितलं, डावा आणि उजवा. हे गोलार्ध टणक तंतू आणि चेता मार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात. कडक असतो हा भाग, खूप कडक असतो वरचा, कारण त्याच्यामध्ये खूप नर्व जसे एकमेकांना जोडलेले असतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे महत्वाचे पॉइंट्स असतात आपल्या ब्रेनमध्ये. हा मेंदू आपल्या एकूण मेंदूच्या 2/3 म्हणजे जर 3 भाग केले मेंदूचे, त्यातले 2 भाग तर फक्त सेरेब्रमचे असतात, ठीक आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मोठा मेंदू. त्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावरती अनियमित वळ्या आणि खाचा असतात, त्याला संवलन असे म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये कॉन्व्होल्युशन्स असं म्हणतात, ठीक आहे. यामुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढतं आणि चेतापेशींसाठी भरपूर जागा मिळते. आता अशीच रचना आपल्या पोटामध्ये आहे बघा. आपल्या पोटामध्ये स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईन आहेत. एवढ्या मोठ्या मोठ्या ट्यूब्स आपल्या पोटामध्ये, एवढ्याशा पोटामध्ये फिट केलेल्या आहेत. आपण जे काही खातो त्या पाईपामधनं पोटाच्या सगळीकडे ते अन्न फिरतंय. समजा तुम्ही दुपारी आता शाळेच्या तुमच्या ब्रेकमध्ये जेवण केले, काय वरण भात खिचडी तुम्ही जे काही खाल्लं असेल पूरक आहार, तो मगाशीच तुमच्या पोटामध्ये गेलाय. आता तो त्या तुमच्या सगळ्या पचन संस्थेमध्ये फिरतोय. म्हणजे विचार करा, तुमच्या पोटाच्या आतमध्ये किती हालचाली चालल्या, पण ते एवढे मोठे मोठे पाईप तुमच्या पोटामध्ये मावले कसे? कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या वळ्या आहेत. वळ्या म्हणजे काय, असे फोल्ड करून करून ठेवलेले आहेत ते, बरोबर. कमी जागेमध्ये जास्त सामान मावतो जेव्हा आपण त्याची घडी घालून ठेवतो. उदाहरण बघायचं असेल तर स्वतःचं कपाट एकदा बघा.
त्या कपाटामध्ये कसेच्या कसे कपडे ठेवून द्या तुम्ही आणि मग बघा कसे तसे कपडे अंगावर आपल्या पडतात. पण त्याच कपाटामध्ये तुम्ही त्या कपड्यांच्या नीट घड्या घालून ठेवल्या तर कमी जागेमध्ये जास्त कपडे मावतात आणि जास्त जागा उरते सुद्धा. ठीक आहे. तसंच आहे. नंतर दुसरा भाग आहे सेरेबेलम. सेरेब्रम नंतरचा दुसरा भाग आहे सेरेबेलम. हा छोटा भाग आहे. आणि त्याला ऍक्च्युली त्याची जी रचना आहे ती थोडीशी अशी काय बरं म्हणू आपण त्याला चित्रामध्ये बघा. सेरेबेलम म्हणजे अनुमस्तिष्क. आपण त्याची रचना बघूया. त्यांनी सांगितलंय वळ्यांच्या ऐवजी उंचवटे आणि खळगे. बरोबर. अशी इथे दिसतंय का? हे बघा. उंचवटे आणि खड्डे म्हणजे असं वर खाली असं त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि दुसरं जसं मी तुम्हाला म्हणत होते याला आपण छोटा मेंदू असं म्हणतो बरोबर. आणि त्याला त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे आपल्या मुख्य मेंदूच्या खाली पण थोडासा खाली कवटीच्या खालच्या बाजूला असा तो असतो. मग आहे मेडुला ऑब्लॉंगेटा म्हणजे मस्तिष्क पुच्छ. याचा अर्थ असा आहे की मेंदूमधनं एक छोटीशी शेंडी खाली आल्यासारखं असतं. पुच्छ म्हणजे शेंडी. हा मेंदूचा सर्वात शेवटचा किंवा पुच्छ बाजूचा भाग असून त्याच्या वरील बाजूला 2 त्रिकोणाकृती उंचवट्यांसारख्या संरचना असतात त्यांना पिरॅमिड म्हणतात. याच्या पृष्ठभागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते. बरोबर की नाही? हे जे पिरॅमिड असतात ते असे उभे असे डोंगर असतात आणि त्याच्यामधनं ही शेपूट म्हणजे छोटीशी शेंडी खाली आल्यासारखं वाटतं. हा मेंदूचा भाग आहे. आणि त्या शेंडीचा पुढे काय होतो मेरुरज्जू खालच्या बाजूला तो पूर्ण आपल्या वर्टिब्रल कॉलम मध्ये जातो. बरोबर. आता आहे मेरुरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड. हा आहे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा दुसरा महत्वाचा भाग. आपण वरती बघितला मेंदू, आता आपण बघतोय मेरुरज्जू. हा आपल्या कशेरू स्तंभामध्ये स्थिर असतो. कशेरू स्तंभ म्हणजे स्पायनल कॉर्ड, पाठीचे मणके. तो काहीसा जाडसर असून पुढे निमुळता होत जातो. वरच्या बाजूला बघा ना त्याची रचना बघा. वरती जाड आहे आणि खाली एकदम कमी बारीक होतो. जसा आपला साप असतो की नाही साप. सापाचं तुम्ही तोंड बघितलं असेल तर असं जाडसर असतं. अंग पण बऱ्यापैकी असतं. पण जशी शेपूट येते की नाही तो बारीक होतो. सेम तसंच आपल्या ह्या मज्जारज्जूचा रचनेचं असतं. जिकडनं तो मेंदूला जोडलेला असतो तिकडे जरा मोठा असतो आणि मग हळूहळू बारीक होत जातो आणि खाली एकदम छोटंसं टोक असतं. हा सुरू होतो मेंदूमध्ये आणि हा संपतो आपल्या मणक्यामध्ये म्हणजे पाठीचं मणक्याच का बरं म्हणतो आपण माकड हाड म्हणतो ना एकदम खाली कमरेचं हाड तिथे येऊन तो संपतो. आता बघा महत्वाचं असं आहे की हा जो काही आपला काय बरं म्हणतात मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड हा अंत्यतंतू म्हणजे खाली त्याचे जे खाली फायबर्स असतात ना बारीक बारीक केसांसारखे त्याला अंत्यतंतू म्हणजे फायलम टर्मिनेले असं म्हणतात. आता अच्छा इथे एक मस्त माहिती दिली आहे बघा. मद्यपान केलेल्या व्यक्तीचा तोल जाताना तुम्ही पाहिलंय का? तर शरीरामध्ये अधिक प्रमाणामध्ये अल्कोहोल गेल्यावर शरीरातलं नियंत्रण हरवतं. असं का होतं? नियंत्रण हरवतं म्हणजे काय होतं? त्याला कसंच्या कसं व्हायला लागतं. तो असं इकडे डोलतो, तिकडे डोलतो. असं कशामुळे होतं? नियंत्रण गेलं म्हणजे काय झालं? आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरचा कंट्रोल गेला. आपल्या शरीराचा सगळ्याच्या सगळा बॅलन्स आणि सगळीची सगळी सिस्टीम ही आपल्या CNS वरतीच असते. तुमची आजूबाजूला असलेली जी काही परिघीय चेतासंस्था आहे ती परत तुमच्या याच सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती अवलंबून राहणार आहे. बरोबर. म्हणून जेव्हा लोक दारू पितात किंवा असे काही ड्रग्ज वगैरे हे शब्द तुम्ही जर ऐकले असतील तर ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो तर आपल्या मेंदूवरती त्याचा हळूहळू परिणाम व्हायला लागतो. लोकांना असं वाटतं की मी प्राईम मिनिस्टर झालो किंवा आता माझ्या हातात सगळं जग आहे. मी जे म्हणेन ते लोक ऐकतील. मेंदूला एक प्रकारची भूल असते. एक काहीतरी वेगळीच नशा असते. त्याच्यामुळे मेंदू विचारच करू शकत नाही. बघा साधा माणूस आणि असं झिंगणारा माणूस तुम्हाला दोघांमधला फरक समजेल. जो नॉर्मल माणूस आहे तो विचार करतो की मी 4 लोकांमध्ये रस्त्यावर चालताना किंवा घरामध्ये असा कसा वागू शकतो, असं कसं बोलू शकतो, कसं वाटतं ते, कसं कसं दिसेल ते मी असं वागलेलं. बरोबर. हा विचार करण्याकरता तुमचा मेंदू शाबूत पाहिजे. विचार करणारी सगळी केंद्र इथे असतात मेंदूमध्ये. आणि जेव्हा ह्या अशा सगळ्या मद्यपान, अल्कोहोल या सगळ्याचा परिणाम इथे व्हायला लागतो तेव्हा मग मेंदूमधनं अशा गोष्टी लोकांना सुचतात ज्या सत्य परिस्थितीमध्ये त्यांच्या आजूबाजूला नसतात. अचानक सगळं एकदम मस्त छान वाटायला लागतं. सगळं छान माझ्या हातात सगळं आहे असं वगैरे वाटायला लागतं कारण विचारांवरचाच कंट्रोल संपतो.
आता बघा मेरुरज्जू म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड. हा आहे आपला एक मणका. मणक्यांच्या आजूबाजूला इकडे ना असे खड्डे असतात दोन. इकडनं आपली चेता म्हणजे न्यूरॉन इकडनं जातो, इकडनं बाहेर पडतो. इकडनं जातो, इकडनं बाहेर पडतो आणि मध्ये आपला जो स्पायनल कॉर्ड आहे त्याला हा संवेदना सांगतो की बाबा मला असं असं होतंय. मग इथे आहे ना, इथे कनेक्टिंग त्या दोघांचं जे असतं बघा, आपण मगाशी बघितलं सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि इथे मध्ये ते कनेक्टिंग न्यूरॉन्स असतात. ह्या दोघांना जोडणारे न्यूरॉन्स इथे असतात. म्हणजे एकाच वेळेला आपल्या मज्जारज्जूला पण समजतं आणि त्याचं डिसिजन काय लगेच इकडच्या बाजूला आपल्या मोटर न्यूरॉन्सकडे जातं. तिकडनं चेता आपल्या हाताकडे म्हणजे अवयवाकडे जाते आणि त्याला सांगते की आता हात मागे घे, काहीतरी लागतंय, बरोबर? अशा पद्धतीने ही सिस्टीम आपल्या शरीरामध्ये सगळीकडे फिरत असते. आता बघा, खाली आपल्याला दिलेलं आहे मेंदूचे विविध भाग आणि कार्य. आता आणि ही तुम्हाला मी चित्र हे तुम्हाला सांगत होते बघा. हे बघा, हा आहे आपला मणका. इथून तुमच्या हाताचे मसल्स इकडे आले. इथून इकडे, बरोबर? बघा, हिरव्या रंगाचं तुम्ही मेणबत्ती आहे, मेणबत्तीला बोट लावलं. तुमच्या बोटाला चटका लागला. हे कसं कळलं तुम्हाला? झटकन तुमचा हात मागे झाला. कारण ही तुमची कोणती एकतर रिफ्लेक्स ऍक्शन आहे, प्रतिक्षिप्त क्रिया. याच्यामधनं तुमच्या बोटाच्या या हिरव्या रंगाच्या न्यूरॉनने बघा कुठे गेला तो? मणक्यामध्ये गेला. मणक्यामध्ये इथे आपला मज्जारज्जू आहे. हिरव्या रंगाचा इथे कनेक्टिंग न्यूरॉन आणि इथे आपल्या मज्जारज्जू. दोघांना एकाच वेळेला इन्फॉर्मेशन दिली. आता इकडनं आला मोटॉर न्यूरॉन आणि त्याने काय केलं? आपल्या हाताच्या इथल्या दंडातल्या मसल्सला सांगितलं की खेचून घ्या हात मागे. हे खेचलं गेलं आणि काय झालं? हात आपोआप मागे सरकला. म्हणजेच काय? जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, शाळेमध्ये कुठलीही महत्वाची गोष्ट घडली आणि सगळे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल किंवा सिनियर टीचर्स कोणी नसले, तरी पण शाळेमध्ये असं कधीच होत नाही की काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. शाळेतले सगळे शिक्षक जे असतात की नाही, आणि शिक्षक जरी नसतील, अगदी शिक्षक पालक सभा आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांवरती वर्ग चाललाय, तरी पण विद्यार्थी पण आलेली वेळ जी आहे ना, कोणी आलंय, भेटायला आले, बोलायला आले, तर ती सिच्युएशन बरोबर हँडल करतात. जसं मी म्हणलं, शाळा एक युनिट असतं. शिक्षक वेगळे, मुलं वेगळे, ऑफिस मधले लोक वेगळे असं नसतं. सगळ्यांची मिळून शाळा बनते. तसंच आपल्या शरीरामधली ही जी काही चेतासंस्था आहे की नाही, ही सगळ्यांची मिळून संस्था आहे. नुसतंच हात किंवा पाय किंवा मेंदू किंवा चेतासंस्था असं नाहीये त्याच्यामध्ये. सगळे एकमेकांना मदत करतात आणि एकमेकाला जिथे गरज लागेल तिकडे उभे राहतात. बोटाला चटका लागतोय म्हणल्यावरती इथून लगेच झटका आला की हे येड्या हात मागे घे ना. म्हणजेच काय सांगायचा मुद्दा, हे सांगण्यासाठी हे सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. बरोबर? आता पुढे आपल्याला पुढचा मुद्दा आहे रासायनिक नियंत्रण. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्याशिवाय आपलं कोऑर्डिनेशन अजिबात पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या शरीरामध्ये अनेक रसायनं ही स्त्रवत असतात. आपल्या शरीरामध्ये अंतःस्रावी ग्रंथी आहेत, त्याला आपण म्हणतो एंडोक्राईन ग्लँड्स. या ग्रंथींमधलं जे काही स्त्राव असतात ते सरळ आपल्या रक्तामध्ये येतात. या ज्या काही ग्रंथी असतात ना, त्यांना काही स्टोरेजचं पॉकेट नसतं किंवा त्यांना काही असं स्पेशल पाईप बीप किंवा अशा काही स्पेशल स्ट्रक्चर्स नसतात की त्याच्यामध्ये जे काही स्त्रवलं गेलं ते काही वेळ इथं ठेवायचं, काही वेळ तिथे ठेवायचं, पिशवीत ठेवायचं, मग नंतर रक्तात सोडायचं इकडे, असं काहीच नाहीये. या ग्रंथी फक्त मसल्सचा एक पार्ट आहे शरीरामध्ये आणि त्या जे काही त्यांच्यामध्ये बनतं ते लगेच सोडून टाकतात बाहेर आणि बाहेर सगळीकडे रक्त आहे. तर रक्तामध्ये आपोआप त्यांनी केलेले जे काही सिक्रिशन्स आहेत म्हणजे जे काही स्त्राव आहेत ते सगळीकडे पोहोचतात. सगळ्या रक्तामधून सगळीकडे पोहोचतात. पण जिथे त्याचं काम आहे तिथे ते बरोबर काम करतात. आता हे कसं होतं? बरोबर? कोणत्याही रक्तवाहिन्या काय करतात? सरळ रक्तप्रवाहामध्ये त्यांच्या ग्रंथींमधले स्त्राव हे सोडत असतात आणि त्यांना महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक संप्रेरक किंवा अनेक विकरं आपल्या शरीरामध्ये जी असतात ती रक्तामधनं फिरत असतात. पण ग्रंथींचं काम असतं संप्रेरक तयार होणं आणि हेच आहे आपलं केमिकल कंट्रोल. आता जरा इमॅजिन करा, तुम्ही जेव्हा नुकतेच जन्माला आला होता छोटेसे, जस्ट काय जन्माला आला होता, एका दिवसाचे तुम्ही आणि आता समजा 13-14 वर्षाचे तुम्ही, तुमच्या शरीरामध्ये किती बदल झालेत? तुमची उंची वाढली. हा, तुम्ही छोटे छोटे होते तेव्हा तुमची बोट, हात, पाय सगळं छोटे छोटे एकदम छोटे छोटे क्यूट होतात, तुम्ही एकदम क्यूट लिटल बेबीज. पण जसं तुम्ही मोठे व्हायला लागलात
तुमच्या शरीराची रचना बदलली, असे गुबरे गुबरे गाल हळूहळू चपटे चपटे झाले, केस एकदम असे मऊ करली करली असेल ते नंतर हळूहळू राठ व्हायला लागले. तुमची उंची जशी वाढली तशी तुमची जाडी कमी कमी होत गेली, शक्यतो कमीच होते, बरोबर. कारण वाढ होते म्हणजे शरीराची आवश्यक त्या ठिकाणीच पहिल्यांदा वाढ होते. अतिरिक्त मेद बीत तर एक्स्ट्रा गोष्टी असतात आणि त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये असतं तसं नाहीये. ठीक आहे. तर अशी आपली शरीराची रचना बदलत गेली. त्याच्याशिवाय आपण छोटे जेव्हा असतो तेव्हा आपल्या शरीरातली जी हाडं असतात ना, त्यांची संख्या बरीच असते, कारण ती मोकळी मोकळी असतात. जसे आपण मोठे होतो, तरुण होतो, तसे आपल्या शरीरामधल्या या हाडांची संख्या पण कमी कमी होत जाते आणि एका तरुण व्यक्तीच्या शरीरामध्ये असतात तेवढी हाडं जवळपास आता आपल्या शरीरामध्ये असतात, तुमच्या वयाचं म्हणजे. त्याचबरोबर वयात येणं हे सुद्धा, सध्या तुम्ही आता 8वी 9वी 10वीत आहात. आता तुमच्या शरीरामध्ये खूप सारे केमिकल चेंजेस होत आहेत. वयात येणं हा त्यातलाच एक बदल आहे आणि हा एक रासायनिक बदल आहे. ह्याला रिस्पेक्टफुली समजून घेतलं पाहिजे आपण. वयात येणं म्हणजे काय? बघा, तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगते मी. एखादं तुम्ही झाड लावलं, तर त्या झाडाला त्याचं बी रुजल्यावरती थोडंसं मोठं झालं लगेच फळ येत नाही ना. त्या झाडाला थोडंसं मोठं व्हावं लागतं. त्याला आपण म्हणतो बाळसर राहावं लागतं. चांगलं बऱ्यापैकी ते झाड चांगलं मोठं झालं, वाढलं, की मग काही विशिष्ट कालावधीनंतर त्याला फूल येतं आणि त्या फुलाचं नंतर फळ होतं. बरोबर? ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला सगळ्याच गोष्टी नवीन असतात. त्याला काहीच माहित नसतं जगातलं. त्याला मोठं होऊन योग्य वयाचं होईपर्यंत, युवक किंवा युवती या वयामध्ये येईपर्यंत त्याच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होतात. हे हळूहळू होतात. रोज थोडे थोडे, धीम्या गतीने पण दीर्घकाळ टिकणारे. बरोबर. तुमच्या शरीरातल्या चेतासंस्थेचं आणि अंतःस्रावी संस्थेचं नियंत्रण आणि समन्वयाची जबाबदारी हे जवळपास बरोबरीने चाललेली असते. तुमच्या शरीरामध्ये जे काही तुम्ही धावपळ करता, पळपळ करता, बडबड करता, सगळं जे काही चाललंय, तुम्ही जे काही करताय, त्या सगळ्यामध्ये तुमची चेतासंस्था तुमच्या सोबत आहे. पण तुमची वाढ, तुमच्या शरीराला तुमच्या उंचीप्रमाणे, तुमच्या खाण्यापिण्याप्रमाणे लागणाऱ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. शिवाय मुलींच्या शरीरामध्ये वेगळ्या गोष्टी, मुलांच्या शरीरामध्ये वेगळ्या गोष्टी या होत आहेत. मुलांना कंठ फुटणं असेल किंवा हळूहळू हलकी हलकी दाढी किंवा मिशी येणं असेल, हे बदल तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये दिसतील. किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या शरीरामध्ये पण तुम्हाला हे बदल दिसतील. मुलींच्या बाबतीमध्ये मासिक पाळी येणं असेल किंवा आपल्या शरीराची रचना थोडीशी बदलत चालली आहे, थोडासा आपण जाडसर होतोय किंवा 5वी 6वीत असताना जरा बारीक होतो, 8वी 9वी 10वी पर्यंत जरा आपली काय बरं म्हणतो उंची किंवा आपली स्किन ह्याच्यामध्ये पण खूप फरक पडतो. काही वेळेला खूप जास्त पुळ्या येतात चेहऱ्यावरती आणि मग नंतर त्या आपोआप जातात. आणि हे सगळं कशामुळे होतं? हे सगळं आपल्या शरीरामध्ये जे काही केमिकल बदलत राहतात त्याच्यामुळे होतं. तुम्ही त्याच्यावरती किती पण ते काय फेअर अँड लवली लावा आणि हे लावा आणि ते लावा, ह्याचा कशाचाच परिणाम होणार नाहीये. म्हणजे त्या ऍड आणि त्यांची जी काही पदार्थ ते काय जे काही विकतात तो त्यांचा बिझनेस आहे. पण तुमच्या शरीरामध्ये जे काही केमिकल चाललेली आहे, बरोबर, तुमच्या शरीरामध्ये केमिकल्सची एक काहीतरी क्रिकेटची मॅच चाललेली आहे, काहीतरी गेम चाललाय, दॅट्स अ डेंजरस स्पोर्ट गोइंग ऑन इन युअर बॉडी आणि सगळे केमिकल्स आपापला गेम खेळतायत आणि तुमच्या शरीरामध्ये रोज काहीतरी नवं होत आहे. बघा, तुम्हाला हळूहळू हळूहळू हे सगळे बदल स्वतःच्या शरीरामध्ये जाणवतील आणि 12वी नंतर तुमचं कॉलेज पूर्ण होईपर्यंत हे सगळे बदल संपलेले असतील. 18व्या वर्षापर्यंत आपल्या शरीरामधले हे सगळे जे काही हॉर्मोन्स असतात, ज्याला आपण संप्रेरक म्हणतो, हे सगळे रुटीन मध्ये येतात. बरोबर. तोपर्यंत काही वर काही खाली, कधी पुढे कधी मागे, असं हे होत राहणार आहे. जसं की काही मुलांना बारीक बारीक दाढी किंवा मिशी आली असेल, पण काही मुलांना आलीच नसेल. याचा अर्थ असं आहे का की काहीतरी गडबड आहे? असं काही नाहीये. हळूहळू प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहेत, आईबाबांच्या लक्षणांप्रमाणे ही लक्षणं बदलत राहतात. तर हे सगळे बदल होतात, हळूहळू होतात, प्रत्येकामध्ये वेगवेगळे होतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्यासाठी जे कोणी जबाबदार असतात ते असतात संप्रेरक. आता इकडे 2 चित्र दिलेली आहेत, एक आहे मुलीचं शरीर, एक आहे मुलाचं शरीर. आता याच्यामध्ये कॉमन सेन्सची गोष्ट ही आहे की जर आपली शरीर वेगवेगळे आहेत, तर आपल्याकडे शरीरामध्ये आलेले केमिकल्स पण वेगवेगळे असतील. त्याच्यामध्ये पण जे काही रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स असतात ते वेगळे असतात. बरोबर. बघा, अधःचेतक म्हणजे इथे वरती जी आपली पिट्युटरी ग्लँड आहे ती, तृतीय नेत्र ग्रंथी, नंतर आहे पीयूषिका ग्रंथी,
औटुग्रंथी आणि परावटुग्रंथी, यौवनलोपी ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी ह्या ऍड्रिनल ग्लँड आहेत. मग अंडाशय, मुलींमध्ये अंडाशय आणि मुलांमध्ये वृषण. आता ह्यांचं काम रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असतं, बरोबर. एखाद्या स्त्रीचं शरीर हे तिच्या शरीरामध्ये येणाऱ्या एका नवीन बाळाला जन्म देण्याकरता आणि वाढवण्याकरता असं योग्य बनलेलं असतं. आणि पुरुषांच्या शरीरामध्ये त्या वाय क्रोमोझोमला किंवा त्या काय बरं म्हणतो आपण त्या फॅक्टरला डेव्हलप करण्यासारखे त्याचं शरीर बनलेलं असतं. शिवाय मुलांचं शरीर हे जास्त स्ट्रॉंग असतं, फिजिकली स्ट्रॉंग असतं, मेंटली असतं, पण इमोशन्स स्त्रियांमध्ये जास्त असतात. स्त्रियांच्या शरीरामध्ये प्रोगेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे डेंजरस केमिकल्स असतात आणि मुलांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन असतं. म्हणून तर ते कबीर सिंग नेता ॲनिमल होतात ना. सांगायचा मुद्दा असा आहे की हे सगळं का होतं, मुलींपेक्षा मुलांचं वागणं विचार करणं हे वेगळं का होतं, कारण केमिकल्सच वेगळे आहेत ना. जर तुम्ही एका बाटलीमध्ये आणि दुसऱ्या बाटलीमध्ये केमिकल्स वेगवेगळे टाकले तर त्याच्यामधनं होणाऱ्या अभिक्रिया पण वेगवेगळ्या असतील, बरोबर. यालाच म्हणतात आपल्या शरीरातली केमिकल सिस्टीम. आता अंतःस्रावी ग्रंथी आणि त्यांची कामं कोणती ते जरा बघूया. पहिले आहे हायपोथॅलॅमस, त्याला मराठीमध्ये म्हणतात अधचेतक. ह्याचं मेंदूतील प्रमस्तिष्क पियुषिका ग्रंथीच्या वरती त्याचं स्थान आहे आणि पियुषिकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशींचं नियंत्रण करणारे स्त्राव तयार करणं. म्हणजेच काय, पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करणारी ही ग्लँड आहे, म्हणजे ही आपली आजी आहे. मग ही आपली आई आहे. आईला कंट्रोल करणारी जी असते ती आजी असते. ती सगळं आईने हे केलं तरी पण बघते, ते केलं तरी पण बघते आणि काय काय तिला सल्ले देत असते. तर हे काम हायपोथॅलॅमसचं आहे. मग पियुषिकेचं काम काय, पिट्युटरीचं ग्लँड काय आहे, ही खूप महत्वाची ग्लँड आहे. आता ह्याच्यामध्ये वृद्धी संप्रेरक म्हणजे काय, ग्रोथ हॉर्मोन, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक, हे सगळे इंग्लिशमध्ये मला जास्त बेटर होतील, ठीक आहे. म्हणजे याच्यात सगळे वेगवेगळे ग्रोथ हॉर्मोन्स आणि वगैरे वगैरे. प्रोलॅक्टिन, प्रोलॅक्टिन कधी येतं, जेव्हा लॅक्टिटेटिंग मदर्स म्हणजे जेव्हा बाळाला दूध देण्याची वेळ येते त्यावेळेला त्या पिट्युटरी ग्लँड मधनं तिला सांगितलं जातं की आता त्या छोट्या बाळाला दूध देण्याकरता शरीर तयार व्हायला पाहिजे. हा मेसेज आल्यावरती आपोआप दूध तयार होतं, तोपर्यंत होत नाही, ठीक आहे. ऑक्सिटोसिन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, प्रतिमूलक संप्रेरक, पुटिका ग्रंथी संप्रेरक. बघा आता ह्याचे परिणाम बघा. पिट्युटरी ग्लँड मधनं ज्या काही ह्या सगळ्या वेगवेगळ्या हॉर्मोन्स रिलीज होतात त्याचा परिणाम काय होतो बघा. हाडांच्या वाढीला चालना देणे, सगळ्यात पहिल्यांदा ते वृद्धी संप्रेरक आहे, ग्रोथ हॉर्मोन. तुम्ही लहान होतात तेव्हापासून आतापर्यंत तुमच्या शरीरामधल्या पिट्युटरी ग्लँडने तुम्हाला मोठं केलेलं आहे, कारण हे ग्रोथ हॉर्मोन तिकडनंच येतं. तुमच्या शरीराची उंची का वाढली, कारण की हाडाला उंच केलं त्याने, हाडं वाढण्याकरता पण याची गरज आहे ना. अधिवृक्क ग्रंथीच्या स्रवणास चालना, अधिवृक्क ग्रंथी खाली असते ती, बरोबर. त्या म्हणजे वृक्कावरची असते ना काय बरं त्याचं नाव आहे, मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, ऍड्रिनल. येस, ऍड्रिनल ग्लँडला मदत करणारी ही आहे. औटू ग्रंथीच्या, औटूचं नाव काय, थायरॉइड. येस, थायरॉइड ग्रंथीच्या स्रवणाला चालना. बघा हिचं काम काय आहे, आता घरातल्या आणखीन 2 लोकांना बघणं, मदत करणं. मातेस दुग्धोत्पादन करण्यास प्रवृत्त करणं. बघा लॅक्टिटेटिंग मदर्स, त्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन. ऑक्सिटोसिन, मूळ जन्मास येताना गर्भाशय संकुचित करणे. बघा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या स्त्रियांच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन, पिट्युटरी ग्लँड वेगळं काम करते. मुलांमध्ये पिट्युटरी ग्लँड नाहीये का, आहे ना, पण त्यांच्यासाठी ह्या गोष्टी नाहीये, ग्रोथ हॉर्मोन आहे आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये ते काम करतं. तर बाळ जन्माला येताना शरीरामध्ये बरेच सारे बदल होत असतात आणि त्याकरता त्या गर्भाशयामध्ये पण खूप सारे बदल होत असतात. त्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँडचं काम असतं. मासिक पाळीचं नियंत्रण करणे आणि अंडमोचन करणे. ह्याच्याशिवाय तर महिलांचं स्वास्थ्य योग्य राहू शकत नाही. दर महिन्याला मासिक पाळी ही प्रत्येक मुलीला योग्य वयामध्ये आल्यानंतर सुरू होते आणि याचं कामच असतं मुळात रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादनासाठी शरीर तयार करणं. पण हे इतकं सोपं नाहीये, हे सगळं केमिकल्सवर चालणारं काम आहे. ती जी काही सायकल असते दर महिन्याची प्रत्येक मुलीची वेगळी असते दिवसांची. त्या प्रत्येक दिवसाचा हिशेब त्या त्या मुलीने बरोबर ठेवावा आणि त्याप्रमाणे अंडमोचन करणे म्हणजे एग रिलीज करणे, मग शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणे, हे प्रतिमूलक संप्रेरक आहे, बरोबर. प्रतिमूत्रक संप्रेरक म्हणजे आपल्या शरीरामधलं पाणी टिकवून ठेवायचंय, ते वाया घालवायचं नाहीये. हे बघा आई आई असते की नाही, आईच करते ना हे काम सगळं.
पाणी बिणी सांभाळण्याचं. मग जनन ग्रंथींची वाढ नियंत्रित करणे म्हणजेच काय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची ग्रोथ बरोबर होते का नाही हे चेक करणं. मग आहे थायरॉइड. मानेच्या मध्यभागी समोरून श्वासनालाच्या दोन्ही बाजूला, प्रक्रियाच्या दोन्ही बाजूला थायरॉइड ग्रंथी असतात. त्याची इम्पॉर्टंट कामं काय, शरीरातील वाढ आणि चयापचय क्रिया नियंत्रित करणे, कॅल्शियमच्या चयापचयाचे आणि रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणे. ह्याचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे की शरीराची वाढ, ग्रोथ आणि चयापचय म्हणजे तुमचं काय बरं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, आता आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या गोष्टी सुरू असतात बरोबर, त्याचं रेग्युलेशन बरोबर करणे. कॅल्शियमचा ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल असतो आपल्या शरीरामध्ये, हाडांमध्ये बरोबर. कॅल्शियमची कमी असेल तर वाढ बरोबर होत नाही आणि रक्तातलं कॅल्शियम नियंत्रित नाही झालं तर मग भरपूर प्रॉब्लेम आपला येतात. त्याच्याकरता थायरॉइड ग्रंथी मदत करते. पॅराथायरॉइड म्हणजे ही आपल्या थायरॉइड ग्रंथीच्या मागे असतात, 4 ग्रंथी असतात. परत त्याचं काम आहे कॅल्शियम आणि फॉस्फरसचं चयापचय त्यांना नियंत्रित करण्याचं काम. मग आहे पॅनक्रियाज, आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी ग्लँड बरोबर. ह्याचं काम काय, जठराच्या मागे 4 प्रकारच्या त्याच्या पेशी असतात, अल्फा, बीटा, डेल्टा आणि पीपी किंवा एफ सेल्स. आता ह्याचं अल्फा पेशींचं काम आहे ग्लुकॅगॉन सिक्रेट करणं. म्हणजेच काय, आपल्या शरीरामधल्या ग्लुकोजचं नियंत्रण करणं, त्याच्यामुळे डायबिटीस वगैरे होत नाही बरोबर. मग इन्सुलिनचं नियंत्रण करणं, आतड्यांची हालचाल आणि ग्लुकोजचं शोषण यावर नियंत्रण करणं, स्वादुरसाच्या स्त्रवणावरती नियंत्रण ठेवणं. म्हणजे सगळ्या गोष्टी इथे पोटातल्या कंट्रोल करण्याचं आणि रेग्युलेट करण्याचं काम स्वादुपिंडामध्ये होतं. अधिवृक्क म्हणजे ऍड्रिनल ग्लँड, हे दोनही वृक्कांच्या वरती, किडनीजच्या वरती असतं. आणीबाणीच्या आणि भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणं, हृदय आणि त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणं आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देणं. म्हणजेच काय, तुम्हाला कधी कधी खूप असं इमोशनल होतं आणि मग रडू येतं, किंवा कधी कधी खूप राग येतो आणि तरी रडू येतं, कधी कधी लोकांचा आनंद बघून आपल्याला हसू येतं. ह्या सगळ्या ज्या काही आपल्या भावना आहेत ना, त्या भावनांचं नियंत्रण करणं, कसं वागलं पाहिजे हे इथून तुमच्या किडनीज ठरवतात. मग आहे अंडाशय. अंडाशय मुलींमध्ये असतं. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला अंडाशय असतं. मग अशी मी तुम्हाला म्हटलं ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ते हे आहेत बघा. याच्यामध्ये गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ करणं, लैंगिक गुणांचा विकास करणं. दुय्यम लैंगिक गुण कोणते, की केसांचं, बरेच केस उगवणं असेल, किंवा शरीरामधल्या स्किनचा. पण बघा, लहान होतो तेव्हा आपली स्किन वेगळी होती, जसे वयात यायला लागतो आपली स्किन बदलून जाते. हे सगळे काही लैंगिक दुय्यम गुण आहेत मुलांच्या बाबतीत सुद्धा. हे बदल होतात, काही काही सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्या सगळ्यांमध्ये दिसतात. मग आहे प्रोजेस्टेरॉन, गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये गर्भधारणेकरता स्त्रीला तयार करणं आणि गर्भधारणेला मदत करणं. या दोनही गोष्टी आपल्या अंडाशयामधनं येणाऱ्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन मध्ये मदत केले जातात. मग आहे वृषण ग्रंथी म्हणजे टेस्टिस, या ऑब्व्हियसली मुलांमध्ये असतात. आता ते कुठे असतात, स्क्रॉटम मध्ये. आणि त्याच्यामधनं मी मगाशी जसं म्हटलं तसं टेस्टोस्टेरॉन रिलीज होतं. त्याच्यामध्ये पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा वाढ, दाढी, मिशा येणं, आवाजात घोगरेपणा येणं, ह्या सगळ्याचा समावेश होतो. आणि मग आहे यौवनलोपी ग्रंथी म्हणजे थायमस, हृदयाजवळ आणि छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतात. त्यातनं थायमोसिन नावाचं सिक्रेशन होतं. त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवरती नियंत्रण ठेवलं जातं. प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशी आणि त्याच्यावरती कंट्रोल, असं ह्याचं काम आहे. अशा पद्धतीने हा धडा आपल्या इकडे संपलेला आहे. पुढच्या वेळेला आपण अनुवंशिकता आणि परिवर्तन हा नवा धडा सुरू करणार आहोत. आज आपण जे काही बोललो त्यात भरपूर गोष्टी सोप्या होत्या, काही नव्या होत्या. पुढच्या वेळेला नवा धडा बघूया. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम, बाय मुलांनो.